नमस्कार, मी भालचंद्र होलम। आज आपण महात्मा ज्योतिबा फुले ह्या नगरमध्ये उभे आहोत आणि एक प्रसंग म्हणणार नाही, तो अति गंभीर प्रसंग आहे आणि ह्या गंभीर प्रसंगावरती आपण चर्चा करणार आहोत। आज जे व्हिज्युअल तुम्हाला मी दाखवणार आहे, जी वस्तुस्थिती दाखवणार आहे, ही गेली कित्येक दिवस वस्तुस्थिती का थांबलेली आहे आणि ह्याचं संख्येचं निराकरण का होत नाही आणि एवढे मातब्बर नेते इथे होऊन गेल्यानंतरसुद्धा इथून समस्या, ही छोटीशी समस्या का दूर होऊ शकत नाही? फक्त मतदानापुरतीच आपण ह्या गोष्टींवरती चर्चा करतो का? किंवा मतदानाच्या टाईमात प्रत्येक नागरिकाला मतदाराला जाऊन सांगतो की तुमच्या समस्याचं निराकरण करणार, पण प्रामुख्याने माणूस मरतो, मरल्यानंतरसुद्धा यातना ज्या कठीण आहेत ते कशा पद्धतीने यातना आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथे टॉर्च मारा ना, गटारावर टॉर्च मारा ना। ही येता मी काढ हे रस्ता ये ना दिवाळ टायमाप्रमाणे दवाखान्यात न पोहोचू शकल्यामुळे या बऱ्याच जणांचा मृत्यू सुद्धा याच्यात झालेला आहे। 35 वर्ष जवळजवळ ह्या बिल्डिंगला रोड नाही आहे। फायर ब्रिगेडची गाडी इमर्जन्सीमध्ये येऊ शकत नाही आहे, रिक्षा येऊ शकत नाही आहे, मोठी गाडी व्हॅन कुठली येऊ शकत नाही। प्लेट काढताना जे गटर ऑलरेडी चालायला मिळत होतं ते पण त्यांनी तोडून ठेवलेलं आहे। त्याची कोणी दखल हाल ते वरपर्यंत कोणी दखल घेतल्या नसल्यामुळे या 5-6 बिल्डिंगला मोठा प्रॉब्लेम उपस्थित झालेला आहे। विनंती करते वसई विरार नगरपालिकेला की आम्हाला लवकरात लवकर हा रस्ता करून देण्यात यावा, नाहीतर आम्ही आमचे पुढचं पाऊल उचलून नगरपालिकेत मोर्चा काढू। या व्हिडिओविषयी आपल्याला अधिक माहिती आपल्याला देत आहे। महात्मा फुले नगर हे समयपाड्याच्या नाक्यावरून आतमध्ये जाणारे एक एरिया आहे। या एरियामध्ये अनेक असे काही जागा आहेत, ह्यावरती सर्व जागेवर बांधकाम झालेलं आहे, परंतु त्याच्या सभोवती राऊंड आहे, याच्या पाठच्या साईडला ज्या काही 5-6 बिल्डिंग आहेत, हे गेली 35 वर्ष हे संघर्ष करत आहेत रोडसाठी। मात्र कालचा जो झालेला प्रकार आपण पाहिलात की असा प्रसंग आल्यानंतर लोकांनी काय करावं असं समजत नाहीत। कारण एखाद्या व्यक्तीला की जवळ आजूबाजूला हॉस्पिटल आहेत, परंतु त्यांना वेळेत पोचवायचं असेल तर तिथपर्यंत कुठचीही 4 व्हीलर गाडी जात नाही, रिक्षा जात नाही। मग त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोचवण्यासाठी पुष्कळ वेळ जातो, त्यामुळे अनेक लोकांचे त्या एरियातल्या प्राण गेलेले आहेत अशी आपले इथले स्थानिक लोक सांगत आहेत। प्रामुख्याने ह्या एरियामध्ये जिथे ह्याच्या पाठीमागे ज्यावेळी अनधिकृत बांधकाम होतं आणि ह्या रहिवाशांना जाण्यासाठी एक रोड होता, गटारावरून जाण्यासाठी रोड होता, त्या रोडची पण अवस्था होती, त्या गटारावरून जाण्याच्या रोडची अवस्था, गटाराची झाकणी तुटली, त्याचं प्लास्टर तुटलं गेलं, त्यामुळे त्याच्यावरून चालणंसुद्धा कठीण व्हायला लागलं। कारण तुम्ही व्हिडिओमध्ये आता ज्यावेळी जी अंत्यविधीसाठी बॉडी चाललेली आहे ती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तिथली सिच्युएशन काय आहे ती। मात्र ह्या जो चालण्यासाठी तो गटारावरचा रोड होता तो काही वर्षापूर्वी चांगला होता, म्हणजे निदान जाऊ शकत होतो, परंतु आता काही अनधिकृत बांधकामधारकांनी त्याच्यावरती काही पत्रे टाकले, त्याच्यानंतर त्यांच्या गाड्या गेल्यात, त्या व्हायब्रेशन झालं, त्यामुळे गटावरचं स्लॅब संपूर्ण कोसळलं गेलं आणि तिथून जाऊ शकत नाही। दुसरी गोष्ट, तिथून शाळकरी मुले जास्तीत जास्त येतात, बरीचशी मुलं दोन्ही साईडला जाणार आहेत, सेक्रेट हायस्कूल स्कूल आहेत व त्या साईडला लिटिल फ्लॉवर स्कूल आहेत। मग ती मुलांनी कसं जावं? पावसाळ्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम निर्माण होतो, पावसामध्ये मुलं वेळेत पोचू शकत नाही, जाऊ शकत नाही, त्यांना 1-1.5 किलोमीटर गोल राऊंड मारून यावं लागतं, तिथे कुठच्या गाड्या जात नाही, असुविधा निर्माण होते। मग अशा टायमाला गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे या 5-25 वर्षामध्ये तिथे काही ज्यावेळी इलेक्शन येतं त्यावेळी लोक जातात, नागरिकांना आश्वासनं देतात आणि त्या आश्वासनावरती कुठचीही पूर्तता होत नाहीत। या अगोदर आताच जवळजवळ 1-1.5 महिन्यापूर्वी महानगरपालिकेचं इलेक्शन झालं आहे आणि ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण आमच्या आता निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्यांना आश्वासनं दिलेत, मार्ग काढू, परंतु इलेक्शन होऊन गेल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर तिथपर्यंत कोण पोहोचत नाही। 5 वर्षांनी परत तीच परिस्थिती निर्माण होते। मग ह्या परिस्थितीला सामोरे सर्वसामान्य माणसाने जायचं कुठे? प्रामुख्याने बऱ्याच गोष्टी आहेत की काही लोक बोलतात आपल्या आळीतून आम्ही जायला कोणाला रस्ता देणार नाहीत, रहदारी वाढली तर आमच्याकडच्या काही समस्या निर्माण होतात आणि त्याचं निराकरण नंतर होत नाही। मग अडलं कुठे घोडं? जर इथून की वाणी हॉस्पिटलच्या बाजूने एक छोटासा रोड त्यांना मिळू शकतो, तो जर महानगरपालिकेने त्या गोष्टीवरती जर ठाम राहिलेत, त्यांनी मार्ग काढला तर निघू शकतो। या रोडला म्हणजे ह्या नागरिकांना जाण्यासाठी अजून एक 40 मीटरचा रोड
एक सर्वेमध्ये आहे, तो त्यांच्या बाजूसून जातो आहे. मग गाडं अडलं कुठे. प्रामुख्याने तिथले जे नागरिक आहेत ते कदाचित सर्व नागरिक स्थानिक नाहीत, त्यामुळे त्या पाठपुरावा कुठचाही केला जात नाही, म्हणून महानगरपालिकेकडे दुर्लक्ष होतो आणि महानगरपालिका त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यांना फक्त आश्वासनं दिली जातात, कामं होत नाहीत, अधिकारी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत. मग आता सिच्युएशन एवढी फार कालची बिघडलेली आहे की ज्या मृतदेहाला चादरीमध्ये गुंडाळून बाहेर असं हाणावं लागलं, त्यानंतर अंत्यविधीसाठी पण त्याच परिस्थितीमध्ये लोकांना हाणावं लागलं. लोकांना धड चालता पण येत नाहीत आणि जो नागरिकांनी आता दिलेले, आपल्याकडे बरेचसे लोक बोलायला समोर येत नाहीत, पण त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटवरून असं वाटतं आहे की ही 35 वर्षे यातना आपण भोगलेले आहोत आणि अनेक दिवस आपण अशा गोष्टींना सामोरं जात आहोत. तर आता शेवटी एक करा किंवा मरा म्हणजे लढण्याची वेळ आलेली आहे आणि हे सर्व मीडियापर्यंत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग इथले स्थानिक नगरसेवक, प्रामुख्याने आता आमचे नवीन आलेले महापौर, ज्यांच्याकडे जर असा विषय गेला तर त्याच्यावरती नक्कीच मार्ग काढतील असे आमचे अजूजी पाटील साहेब आहेत, जे यावरती तोडगा काढतील. मात्र प्रभाग समिती ईवरती ही पब्लिक आता भडकलेले लवकरच मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत आणि ह्यांना मार्ग काढण्यासाठी किंवा ह्यांना दिलेले आश्वासनं ज्या नगरसेवकांनी त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांची समजूत कशी काढायला पाहिजे आणि परिस्थिती जर निर्माण झाली अशावेळी एखाद्या व्यक्तीला, पेशंटला हॉस्पिटलला न्यायचं आहे किंवा कधी फायर ब्रिगेड आग वगैरे लागली तर फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे जाऊ शकणार नाही. ह्या समस्येवरती मार्ग काढण्यासाठी स्थानिक नेत्यांनी, नगरसेवकांनी आणि तिथल्या रहिवाशांनी एकत्र येऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नाही तर परिस्थिती गंभीर निर्माण होईल. महानगरपालिकेवरती मोर्चा नेतील, अनेक तिथे आंदोलनं होतील आणि नंतर पर्यायी मार्ग कुठून निघेल त्यानंतर पाहिलं जाईल. मात्र त्या रोडपर्यंत, त्या 5-6 बिल्डिंगपर्यंत जाण्यासाठी रोड अवेलेबल होऊ शकतो. मात्र दुर्लक्ष करतात तिथले नागरिक किंवा हे आपले नेते मंडळी यांनी लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावे. नाहीतर आम्ही आमच्या प्रभात समाचार लाईव्हच्या माध्यमातून जेवढे प्रयत्न करता येतील, तिकडच्या लोकांच्या किती मुलाखती घेता येतील, रोड काय आहे, किती वर्षापासून तिथे रहिवासी आहेत, त्यांना आतापर्यंत किती त्रास झालेले आहेत, पाण्याच्या समस्या, गटाराच्या समस्या, इतर ज्या काही फायर ब्रिगेडच्या समस्या आहेत, ह्यासाठी काहीतरी मार्ग काढण्यासाठी नक्कीच आम्ही पुढाकार घेऊ. आणि त्याला जर स्थानिक नेत्यांनी किंवा नगरसेवकांनी जर सहकार्य केलं तर ह्या नागरिकांचा जो मेजर प्रॉब्लेम आहे तो निघू शकतो आणि ते आनंदात तिथे राहू शकतात. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.